स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 97 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 97. भोसले यांची परीक्षा. एक वेळ आप्पा भोसले अक्कलकोटात आले असताना एक दिवस महाराज खास बागेत वडाच्या झाडाखाली होते. सेवेकरीही जवळ होते. इतक्यात एकदम उठून विहिरीवर आले आणि त्यांनी विहिरीतून पाणी आणण्यास सांगितले. विहिरीतून तांब्या भरून आणला. त्या दिवशी महाराजांनी सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते. मग थोडे काही खावे म्हणून चोळप्पाकडून श्रींची प्रार्थना करवली. श्रींनी तांब्या फेकून दिला व रागाने शिव्या देऊन पूर्वस्थानी येऊन बसले. चोळप्पा व आप्पासाहेबही बरोबर आले. त्या दिवशी आप्पासाहेबांनी असा नियम केला होता की महाराजांनी काही खाल्ल्याशिवाय आपण खायचे नाही. महाराज डोक्यावर पांघरून घेऊन झोपले. सुमारे 5 वाजता उठून भोसले यांच्याकडे पाहून महाराज रागाने म्हणाले, अरे गाढवा, उगाच कशाला उपाशी मरतोस? निकल जा, बाहेर निकल जा. तेव्हा भोसले यांनी महाराजांना अशी विनंती केली की आपण भोजन घेतल्याशिवाय भोजन करायचे नाही असा मी निश्चय केला आहे. ह्या ऐकताच स्वामींनी चोळप्पाला तयारी करण्यास सांगितले. मग सभोवती कनाती वगैरे लावून नैवेद्य अर्पण केला. नंतर राहिलेला प्रसाद घेऊन भोसले आपल्या बिराडी गेले. असो, त्या खेपेस भोसले 8-15 दिवस राहिले व रोज स्नानाचा आरतीचा थाट पाहून त्यांना परम समाधान वाटले आणि निरंतर येथेच सर्व सोडून राहावे असे त्यांना वाटले. असो, भोसले यांनी मनोभावाने राहिलेल्या दिवसात श्रींची सेवा केली. एक दिवस त्यांच्या पत्नीने चरणसेवा करण्यास प्रारंभ केला. तो महाराजांनी रागून तिच्या एक श्रीमुखात भडकावून दिली आणि शिव्या देऊन म्हणाले, काय ग, आम्हाला भेट काय आणलीयस? ती म्हणाली, महाराज सांगाल ते आणीन. पण महाराज काही बोलले नाही. एक ताटभर हरभरे तिच्या पदरात घालून त्या उभयत्यांना जाण्यास त्यांनी आज्ञा दिली. येथे बखर क्रमांक 97 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.